3 वर्षापासून नाशिक पोलिसांच्या रडारवर असलेला आणि गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यात फरार असलेला कुख्यात आरोपी अखेर नाशिक गुन्हे शाखा 2च्या जाळ्यात अडकलाय। दीपक भाऊसाहेब सूर्यवंशी वय 25 वर्ष राहणार बळसाणे तालुका साक्री जिल्हा धुळे याला गुन्हे शाखाच्या पथकाने सिनेस्टाईलमध्ये सापळा रचून जेरबंद केले। 3 मार्च 2023 रोजी सातपूर परिसरात फिर्यादीवर लोखंडी टिकावाने जीवघेणा हल्ला करत गंभीर जखमी केल्यानंतर आरोपी फरार झाला होता। भादवी कलम 326-34 अंतर्गत गुन्हा दाखल असूनही तो 3 वर्ष पोलिसांना चकवा देत होता। मात्र पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर आणि चंद्रकांत गवळी यांनी बळसाणे येथे अचूक सापळा रचत आरोपीला पकडले। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील कारवाईसाठी त्याला सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर समाधान हिरे, मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, महेश खांडबहाले, तेजस मते आणि सुनील खैरनार यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वी केली।